नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता तिसरी विषय मराठी यातील पहिला पाठ प्रार्थना आपण बघणार आहोत. बालमित्रांनो, आपण कुठल्याही कामाची सुरुवात ही प्रथम देवाला वंदन करून करत असतो. आता तुम्ही इयत्ता दुसरीमधून इयत्ता तिसरीमध्ये प्रवेश मिळवला आहे. यावर्षीसुद्धा आपणास खूप काही नवीन नवीन गोष्टी आपल्या पुस्तकांमधून शिकावयास मिळणार आहेत. आपला पहिला पाठ प्रार्थना देव हा आहे. प्रार्थना हा संस्कृत शब्दात धातू आहे. आपण प्रार्थना करतो म्हणजेच आपण अंतःकरणाने देवाची आराधना करत असतो. चला तर मग वाचूया आपला पहिला पाठ प्रार्थना देव. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे. सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, किती गोड बरे गाणे गाती. सुंदर वेलींची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी. इतुके सुंदर जग तुझे जर, किती तू सुंदर असशील. ही कविता लिहिलेली आहे ग.ह. पाटील यांनी. आता आपण या कवितेचा अर्थ समजून घेणार आहोत. बालमित्रांनो, तुम्ही आपल्या आजूबाजूला बारकाईने बघितले आहे का? कितीतरी छान छान गोष्टी असतात. तसेच आपला सभोवताली असणारा निसर्ग आपल्याला बरेच काही शिकवत असतो. निसर्ग ही खूप सुंदर गोष्ट आहे. निसर्गाचे वेगवेगळ्या रूपाचे वर्णन या कवितेत कवीने केलेले आहे. चला तर बघूया या कवितेत काय काय सांगितले आहे. या प्रार्थनेमध्ये आकाश सुंदर आहे. आकाशात असणारा सूर्य सुंदर आहे आणि त्याचा प्रकाश सुद्धा सुंदर आहे. बालमित्रांनो, सूर्य उगवताना तुम्ही कधी आकाशात त्याची दिसणारी लाली, त्यासोबत असणारा पक्ष्यांचा कलकलाट, उन्हाळ्यातील त्याची प्रखरता, तसेच मावळतीचे दिसणारे सूर्याच्या मनमोहक छटा कधी अनुभवल्या आहात का? किती सुंदर असते हे सारे. अजून बघूया यामध्ये काय काय सुंदर आहे ते. आकाशामध्ये रात्री दिसणारा चांदण्या, तसेच त्यामध्ये शोभून दिसणारा चांदोमामा अगदी पांढरा शुभ्र आणि वेगवेगळ्या छटांमध्ये आपल्याला दिसतो. एवढ्या काळोखातही किती सुंदर मंद प्रकाश आपल्याला अनुभवता येतो. अजून काय काय सुंदर आहे निसर्गामध्ये, तर झाडे सुंदर आहेत. झाडांवर राहणारी वेगवेगळे पक्षी किती सुंदर आवाजात गोड गाणी गात असतात. तसेच वेली सुंदर आहेत. वेलींवर असणारी फुलेही सुंदर आहेत. वेगवेगळ्या रंगात फुले आपल्याला फुललेली दिसतात. त्याचप्रमाणे तुम्ही मुलेही सुंदर आहात. आणि बालमित्रांनो, हे जगातील सुंदर गोष्ट जसे चंद्र, सूर्य, वेली, झाडे, फुले, पक्षी, तुमच्यासारखी लहान गोड मुले देवाने बनवले आहेत. तर तोही किती सुंदर असेल याची तुम्ही कधी कल्पना केली आहे का? नक्कीच, तोही खूप सुंदर असणार. आता ह्या कवितेचा अर्थ तुम्ही मुलांनी समजून घेतला आहे. अर्थ समजल्यानंतर पाठांतर तर हवेच. तर तुम्ही मुलं नक्की ही प्रार्थना पाठ करणार आहात आणि रोज देवासमोर शुद्ध अंतःकरणाने म्हणणार आहात याची मला खात्री आहे. धन्यवाद.